नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राची सुरुवात आपण महत्त्वाच्या बातमीनं करूया. पियुष गोयल शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. पावसाळी अधिवेशनाआधी शरद पवारांसोबत ते चर्चा करतायत आणि यानंतर ते राजनाथ सिंहांची देखील भेट घेणार असल्याचं समजतंय. एच.के. पाटील सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत आणि यानंतर काही इतर केंद्रीय मंत्री सुद्धा शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं आता समजतंय. साऊथ ब्लॉकमध्ये ही बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वी पियुष गोयल हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले होते. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, आता भेटीगाठींचं सत्र सुरू असल्याचं आपण बघितलेलंच आहे. पियुष गोयल शरद पवार यांची भेट संपली आहे का? आता पुढच्या भेटीगाठींचं सत्र नेमकं कसं असणार आहे त्याबद्दल काय सांगता येईल? महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट संपलेली आहे आणि काही क्षणापूर्वीच शरद पवार जे आहे ते राजनाथ सिंह यांच्या ऑफिस कार्यालयासाठी रवाना झालेले आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज दिवसभर बैठकीचे सत्र सुरू आहे. एकीकडे पियुष गोयल हे 6 जनपदला शरद पवारांच्या निवासस्थानी भेटायला आले. साधारणतः 1 तास त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. आपल्याला माहीत असेल की आगामी 19 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संसदेत सुरू होतं आहे आणि पियुष गोयल जे आहे ते राज्यसभेचे नेते झालेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग जे माजी पंतप्रधान आहेत त्यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे आहेत शरद पवार यांची भेट घेतली आणि आता त्यानंतर ते काँग्रेसचे जे नेते आहेत आनंद शर्मा त्यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण सोबतच जर बघितलं या बैठकीनंतर शरद पवार जे आहे ते राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहे. या भेटीच्या वेळी ए.के. अँटोनी जे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री होते UPAच्या काळात, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात, ते देखील या बैठकीत सहभागी होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की आज जे आहे ते शरद पवारांचं निवासस्थान हे राजकीय केंद्र झालेलं आहे, कारण की महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा. आणखी 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या आपण आधी प्रेक्षकांना दाखवूया, त्यानंतर अधिक माहितीसाठी मी आपल्याकडे येतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा सध्या दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची ते भेट घेणार असल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नाना पटोले यांच्याकडून सातत्यानं स्वबळाचा नारा दिला जातोय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं देखील आपण पाहिलं होतं. पटोले यांच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून चांगलाच समाचार देखील घेतला गेलेला होता आणि या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा प्रशांत यांच्याकडे आपण जाऊया. प्रशांत, नाना पटोले सुद्धा दिल्लीला जाणार असल्याचं समजतंय आणि ते या दरम्यान अनेक नेत्यांच्या भेटीसाठी देखील असणार असल्याचं समजतंय. प्रशांत, काय नेमकी याबद्दलची माहिती? नाना पटोले हे मुंबईवरून लखनौसाठी आज आले होते आणि तिथे ते काही जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, कारण की प्रियंका गांधी जे आहे ते आज लखनौमध्ये आहेत. त्यांचा तिथे 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी ते रवाना झाले सकाळी. त्यामुळे लखनौला नाना पटोले जाणार होते. त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला माहिती दिली की ते आम्ही म्हणाले की आम्ही लखनौमध्ये आहे. होऊ शकतं लखनौचा दौरा आटोपल्यानंतर ते राजधानी दिल्लीत येतील आणि राजधानी दिल्लीमध्ये ते राज्य प्रभारी एच.के. पाटील, त्यानंतर राहुल गांधी आहेत, याशिवाय सोनिया गांधी आहेत, यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या त्या भेटी घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीला कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं का आणि त्यामुळे संकट आहे अशा प्रकारची चर्चा सुरू असताना नाना पटोले हे आता दिल्लीच्या वारीवर आहे अशा प्रकारची चर्चा आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांना कुठल्या प्रकारचा संदेश हा हायकमांडच्या वतीनं दिला जातो, कारण ज्या पद्धतीनं नाना पटोले यांचं वक्तव्य सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी काँग्रेसला एक स्पेस निर्माण व्हावी आणि त्यासाठीच या प्रकारचे वक्तव्य आणि या प्रकारचं राजकारण नाना पटोले करत आहे. अशा प्रकारची राजकीय चर्चा ही दिल्लीच्या वर्तुळात आहे. अशावेळी नाना पटोले दिल्लीत आल्यानंतर ते जर काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेत असेल त्यामध्ये कुठेतरी मेसेज त्यांना द्यायचा आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, असंच आमच्या सोबत रहा. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि महत्त्वपूर्ण बैठकांसाठी त्यांचा हा दिल्ली दौरा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली वारीमुळे देखील
अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कालच छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात ही भेट जरी असली तरी या विषयाव्यतिरिक्त आणखी कोणत्या विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी का अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे। त्यातच आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत। महत्त्वपूर्ण बैठकांसाठी ते दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठका नेमक्या कोणासोबत आहेत, या बैठकांचं स्वरूप नेमकं काय आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा प्रशांत यांच्याकडे आपण जाऊया। प्रशांत, देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत आणि ते महत्त्वपूर्ण बैठका ज्या होणार आहेत त्यामध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय। या महत्त्वपूर्ण बैठका नेमक्या कोणासोबत आहेत, काय नेमकं त्याचं स्वरूप आहे, प्रशांत त्याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? राज्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी हे राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहे। त्यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथमतः केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जे आहेत नारायण राणे यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर ते राज्याचे जे नवनियुक्त रेल्वे मंत्री आहे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची देखील त्यांची विस्ताराने चर्चा त्यांच्यासोबत केल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर ते कपिल पाटील जे आहेत सोबतच पंचायत राज्यमंत्री केंद्रीय त्यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। तिथे जवळपास साधारणतः 15 ते 20 मिनिट त्यांनी चर्चा केली आणि कपिल पाटील यांना कसं कामकाज करायचं या संदर्भात मार्गदर्शन केल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर ते भागवत कराड जे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत त्यांची ते भेट घेणार होते आणि त्यांची त्या भेटीनंतर ते काही भारतीय जनता पक्षातले ज्येष्ठ नेते जसे BL संतोष हे एक ज्येष्ठ नेते आहेत, जे संघटक सरचिटणीस आहे आणि त्यांच्याशी त्यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। होऊ शकतं अमित शहा यांची देखील ते भेट घेण्याच्या प्रयत्नात असेल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी असं म्हणावं लागेल की अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी होणार आहे। नवनियुक्त मंत्र्यांच्या शुभेच्छा तर द्यायच्या, पण सोबतच इतर ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यांच्याशी भेटी घ्यायची आणि राज्यातील जे वातावरण सुरू आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे त्या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, प्रशांत, आणि याच मुद्द्याला अनुषंगून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की राज्यामध्ये सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांचा हा दिल्ली दौरा आणि त्यांच्या या बैठकांचं सत्र याला अचानक महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय। राज्यातल्या घडामोडींसंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाटतेय का? ज्या पद्धतीची धुसफूस आपण पाहतो आहोत महाविकास आघाडीमधली, त्या अनुषंगानं भाजपची काही वेगळी व्यूहरचना, काही वेगळी रणनीती असेल का, याबद्दल या बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वाटतेय का? प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे ज्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे विधानसभेमधून आणि त्यांना त्यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात येईल, होऊ शकतं त्यांच्याशी त्या संदर्भाने आज काही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच जो अजिंक्य आपण जो प्रश्न केला त्यामध्ये राज्यात जे धुसफूस आहे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकमेकांना पाण्यात पाळलं जात आहे। अशावेळी ही जी दरी निर्माण होत आहे या दरीमधून भारतीय जनता पक्षाला कसा फायदा घेता येईल आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर त्या वातावरणाचा कसा फायदा करून घेता येईल यासाठी होऊ शकतं रणनीतीवरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत। आणि त्याचमुळे देवेंद्र फडणवीस ही सकाळी दिल्लीत पोहोचले, त्यानंतर ते बैठकीच्या सत्रांमध्ये सहभागी आहेत। पण एक प्रकारे जर बघितलं आपण तर सध्या तरी महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही अशी ही चर्चा आहे, कारण की महाविकास आघाडीच्या संदर्भात जर बघितलं तर आपण सर्व किलेबंदी त्या तिन्ही पक्षांनी केलेली आहे। शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने ही किलेबंदी झाली आहे, शिवसेना असो किंवा मग काँग्रेस असो, तर ही किलेबंदी कशी तोडायची या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की अनेकदा चर्चा असते की महाविकास आघाडी केव्हाही ढासळू शकते, अशावेळी भारतीय जनता पक्षाचे काय पाऊल असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज नागपूरमध्ये विविध विषयांवर भाष्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या चर्चांवरही पटेल यांनी भाष्य केलं असून आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यासोबतच महामंडळ वाटपाबाबत फॉर्म्युला ठरल्याचंही त्यांनी सांगितलंय। काही लोकांचं मत असेल मला माहीत नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या वतीनं मी एवढं सांगू शकतो की आमच्या आमदारांमध्ये कुठलीही नाराजी नाही आहे। आमचे आमदार सगळे आपल्या जागेवर आहे
आणि पवार साहेबांच्या जे काही भूमिका आहे त्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या हिशोबाने NIT असो की कुठलाही महामंडळ किंवा बाकीचे सदस्य त्याचे नेमायचे असेल, ते तिन्ही पक्षामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी खास करून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अजित पवार आणि सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे असे 6 लोकांनी बसून महामंडळाचा वितरण कोणा पक्षाकडे जाईल असं त्यांनी काहीतरी एक फॉर्म्युला तयार केला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपापली जागा भरणार आहोत. खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका मनोज कोटक यांनी केली आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचा हिंदुत्वाशी आता काहीही संबंध राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. गोवंडी परिसरातल्या उद्यानाला टिपू सुलतान असं नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवल्यामुळे मनोज कोटक यांनी ही टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर हे नाव उड्डाण पूलला देण्यात यावं. घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरला हे नामकरण करण्याची मी मागणी केली होती आणि त्यानंतर त्याच पुलाला मोईनुद्दीन चिश्ती नाव द्या. आणि आता तरी हद झाली की गोवंडीच्या गार्डनला एक उद्यानाला थेट टिपू सुलतान नावाला शिवसेनाने समर्थन केलंय. किती लाचारी कराल आपण मतांसाठी, किती लाचारी करणार आपण महाविकास आघाडीमध्ये राहण्यासाठी, शिवसेनेला उत्तर द्यावं लागेल. महाविकास आघाडी सरकारनं ACBCच्या उमेदवारांची फसवणूक केल्याचा अतिशय गंभीर आरोप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय हा संपूर्णपणे फसवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केलेत. शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारकडे विनंती करतो की ह्या ज्या सगळ्या काही अडचणी आहेत याच्या बाबतीमध्ये सुस्पष्टता येणारे GR आपण पुढे आणावेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. ज्यांची कुणाची गळती होणार आहे त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. ते मनानं खचणार नाही किंवा ज्यांना कुणाला वरच्या पोस्टवरून खाली जे येणार आहेत या सगळ्या पोरांच्या मनामध्ये ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत त्या शंका राहणार नाहीत. म्हणून राज्य सरकारनं वेळेत सावधान व्हावं यासाठी मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. यानंतरची एक खूप महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. खूप मोठी कारवाई ही ईडीनं केलेली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4.20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय ईडीनं घेतलेला आहे. ईडीनं या संदर्भातलं एक ट्विट आज दुपारी केलेलं आहे. एक खूप मोठी ही कारवाई म्हणावी लागेल. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधली ही मालमत्ता असल्याचं समजतंय. ही खूप मोठी कारवाई ईडीनं अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेली आहे. ईडीनं एक ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये PMLA भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई केली गेल्याचं म्हटलं गेलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, आपण मगाशी देखील या मुद्द्यावर बोललो. अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. राज्यातल्या कोणकोणत्या भागातल्या या मालमत्ता आहेत, काय नेमकं या जप्तीचं स्वरूप आहे, त्याबद्दल सागर काही सविस्तर माहिती कळू शकली आहे का? आता जी माहिती समोर येते त्यानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4.20 कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता जी आहे ती जप्त केल्याची समजत आहे. यामध्ये मुंबईतील त्यांच्या वरळी जे सुखदा तिथलं निवासस्थान आहे, फ्लॅट्स आहे, ती असल्याची समजते. तसंच अलिबागच्या जवळ अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांच्या नावे काही जमीन आहे ती देखील सील केल्याचं समजतं. आता ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित
पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये अजून काही कारवाई अनिल देशमुख यांच्या बाबतीत होईल असं समजतंय. विशेषतः इतर ठिकाणच्या त्यांच्या प्रॉपर्टी देखील स्थावर मालमत्ता आहेत त्या काही जप्त करण्याची तयारी सुरू केल्याचं समजतं. दुसरीकडे कोर्टामध्ये देखील या संदर्भात अनिल देशमुख यांना प्रकरण सुरू आहे. यापूर्वी 3 वेळा ईडीने चौकशीसाठी समन्स अनिल देशमुख यांना दिलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांमधील त्यांचा मुलगा त्याला देखील समन्स दिलेला आहे. अटकपूर्व जामीनचा अर्ज अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे मागितलेला आहे, पण त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला या संपूर्ण 100 कोटी महावसुली जो झालेला आहे, त्या जो आरोप केला गेलेला आहे त्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा इतरांची देखील चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये काही अजून इतर घडामोडी घडतील असं सांगितलं जातं. अनिल देशमुख यांना या संदर्भात नेमकं काय झालं आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अनिल देशमुख संपर्क साधला जात नाहीये. त्यांच्या कार्यालयाकडनं सुद्धा या संदर्भात कोणताही खुलासा केला जात नाहीये. त्यांचे इतर जे कर्मचारी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता बंद स्विच ऑफ करण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये सुद्धा. पण त्यांचं वरळीतलं जे निवासस्थान आहे ते सील केल्याची माहिती आता प्राथमिक समोर येत आहे, कारण की ते निवासस्थान होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ईडीच्या समोर अनिल देशमुख यांची ज्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्झॅक्ट झाल्याचा संशय दिसून येतोय. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आलेले आहेत वेगवेगळ्या ट्रस्टच्या ज्या आहे त्यासाठी. तर हे नेमके कसे आलेले आहेत, अचानकच अनेक देणगीदार कसे काय वाढले, असा एक संशय व्यक्त केला जातो ईडीला की काही लोकांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्रिपदाचा कदाचित गैरवापर करण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन जे दाखवलेले आहेत, कामाच्या बदल्यामध्ये पैशांचा व्यवहार करणं, अशा स्वरूपाची झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित याचं देखील इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल पुढच्या कालावधीमध्ये. तुर्तास अनिल देशमुख यांच्यासाठी मोठी एक धोक्याची घंटा आहे की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सील होताना दिसत आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये अजून काही या कारवाईमध्ये काही वाढ होते का, अजून काही घडामोडी घडतायत का, हेही पाहणं गरजेचं असणार आहे. बिलकुल सागर. आणि आज जी कारवाई झाली आहे ईडी कडून ही 4.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या जप्तीची, या कारवाई संदर्भातले नेमके असे कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे, कोणत्या कायद्याच्या आधारे ही कारवाई केली गेलेली आहे, याच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती देता येईल का? नेमकं कोणत्या कारणांतर्गत या प्रॉपर्टी सील केल्या हे ईडीनी त्यांच्या जे काही ट्विटर हँडल्स आहे आणि त्याच्यावर स्पष्ट म्हटलेलं नाही आहे. पण 2 संशय या बाबतीतले व्यक्त केले जातात. एक म्हणजे त्यांच्याकडे ज्या खरेदी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे स्वतः असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील यांच्यामध्ये व्यवहार होताना त्या व्यवहारांचे मूळ जे कारण आहे ते कदाचित स्पष्टता देऊ शकले नाही आहेत आणि त्यानंतरच ही कारवाई केल्याचं दिसून येत आहे. अर्थात व्यवहार करताना तुमच्याकडे इतके मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम कुठे आली, ती कशा स्वरूपात त्याचा ट्रान्झॅक्शन झाली, या संदर्भात यापूर्वी देखील अनिल देशमुख यांच्या घरी 2दा रेड्स पडल्या होत्या. नागपूर, मुंबई, त्यांच्या घरी ज्यावेळेस सगळे ईडीचे कर्मचारी आले होते त्यांचे लॅपटॉप, मोबाईल्स अशा सगळी काही तपासणी केली गेली होती. त्याच्यामध्ये त्यांना कदाचित या गोष्टी आढळलेल्या आहेत की पैशांचे व्यवहार होताना त्याचे मूळ कारण नेमकं कुठनं आलं आणि कशा स्वरूपात पैशांचा विनियोग झाला हे स्पष्ट करू शकले नाही आहेत. त्यामुळेच ही कारवाई झाल्याचं म्हटलं जातं. बिलकुल सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत. खूप मोठी कारवाई ईडीनं ही केलेली आहे. अनिल देशमुख यांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. प्रकल्प सुरू आहे तिथे हे मजूर काम करण्यासाठी जात होते. काही जणांनी धबधबे, तलाव अशा ठिकाणी सहलीला जाणं पसंत केलंय. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळणं कठीण असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे ही निवडणूक
पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सरकार तांत्रिक अडचणीत असल्याची देखील माहिती मिळतेय. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ही निवडणूक न होण्याची शक्यता व्यक्त होतीये. विधानसभेला अध्यक्ष नेमका केव्हा मिळणार हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेला जातो आहे. येत्या डिसेंबरमधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकेल अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार डिसेंबरपर्यंत हा मुहूर्त विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मिळणं कठीण असल्याचंच दिसतंय. सरकार तांत्रिक अडचणीमध्ये असल्याची माहिती देखील समोर येते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरपर्यंत होऊ शकेल की नाही याबद्दल सुद्धा सध्या साशंकता व्यक्त केली जाते. याचबद्दलची आपण विश्लेषणात्मक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी सर आहेत सध्या फोनलाईनवरनं. अतुल सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. विधानसभेला अध्यक्ष नेमका केव्हा मिळणार हा प्रश्न सातत्यानं चर्चेला जातोय. येत्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात याबद्दलचा प्रश्न मार्गी लागेल की काय असं बोललं जात होतं. मात्र सध्या ते कुठेतरी होऊ शकणार नाही की काय असंच दिसतंय. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. हिवाळी अधिवेशनात खरं तर विधानसभेचा अध्यक्ष नेमावा यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. मात्र मतदान गुप्त पद्धतीने घेतलं जावं असा आपल्या विधान भवनाच्या नियम पुस्तिकेत नियम आहे की अध्यक्षाची निवडी गुप्त मतदान पद्धतीने व्हावी. मात्र त्यासाठी नियम समिती आहे जी नियम बदलायचं कामही करते आणि त्या नियम समितीमध्ये सर्व पक्षाचे आमदार सदस्य असतात. तर या नियम समितीची बैठक सोमवारी घ्यायचं ठरलं. ती बैठक मंगळवारी झाली आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या त्यात नियम बदलण्यात आला की गुप्त मतदान पद्धतीने घेऊ नये. आणि त्याचं कारण असं सांगण्यात आलं की लोकसभा, राज्यसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये अध्यक्षाची निवडणूक ही शिरगंटी उभी करून म्हणजे आमदार उभे राहतात आणि आमदारांना मोजून खुल्या पद्धतीने केली जाते. त्याचं कारण असं की आमदार हे लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं हे लोकांना कळालं पाहिजे. त्यांच्यापासून काही लपवून नाही राहिलं पाहिजे कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत. बरोबर. म्हणून ही खुल्या पद्धतीचं मतदान करावं अशी मागणी देशभरात आली आणि लोकसभा, राज्यसभा असेल, बाकी विधानसभा असेल, सगळीकडे ती खुल्या म्हणजे ओपन पद्धतीने होते. यावेळी विधानसभेचा तसा नियम असल्यामुळे तो नियम बदलण्यात आला. नियम बदललेल्या नियमाला विधानसभेची मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव अध्यक्ष विधानसभेत मांडतात आणि नियम समितीने अशी शिफारस केलेली आहे आणि हा नियम बदलण्यात येत आहे. याला सगळ्यांनी होचं बहुमत असेल तर हो म्हणावं, नाहीचं असेल तर नाही म्हणावं, अशा पद्धतीने तो प्रस्ताव संमत किंवा नासंमत होतो. हा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेला नाही. म्हणजे नियम समितीची बैठक झाली, नियम समितीने निर्णय घेतला की गुप्त मतदान नाही करायचं, पण त्याला विधानसभेत सभागृहात मांडून जी मान्यता दिली पाहिजे ती दिली गेली नाही. त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे सध्या तरी नियम बदलायचा निर्णय झाला पण तो त्याच्यावर शिक्कामोर्तब विधानसभेचं झालं नाही. हा त्यातला एक भाग झाला. दुसरा भाग त्याच्यात असा झाला की 2च दिवसाचं अधिवेशन होतं. त्यामुळे अधिवेशनात तो प्रस्ताव जरी मंगळवारी मंजूर झाला असता तरी तो अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव येऊ शकला नसता. कारण अध्यक्षाची निवड करण्याकरता राज्यपालांना तुम्हाला पत्र लिहावं लागतं की आम्ही या तारखेला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ इच्छितो. राज्यपालांनी त्यासाठी तारीख द्यावी लागते. राज्यपाल जी तारीख देतात त्या तारखेला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो असं समजलं जातं. आणि मग ज्यांना कोणाला अध्यक्षपदासाठी ज्या पक्षाला आपला उमेदवार उभा करायचा आहे त्यांनी उमेदवार उभं करणं, त्याच्यासाठी सूचक, अनुमोदक 5 आमदार उभे करणं, जो उमेदवार आहे त्यांनी स्वतःची संमती देणे, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी होतात. आणि त्यानंतर विधानसभेची अध्यक्षाची निवडणूक होते. ही प्रोसेस काहीही होऊ शकली नाही कारण नियम मंजूर झाला नव्हता, राज्यपालांकडे प्रस्ताव गेलेला नव्हता. आता प्रश्न येतो की जर काँग्रेसला घाई असेल आणि अध्यक्ष निवडायचा असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं लागेल कारण हिवाळी अधिवेशन आता थेट 7 डिसेंबरला आहे. बरोबर. म्हणजे मधल्या 5 महिन्यात अध्यक्षाची निवड जर काँग्रेसला करायची घाई असेल तर त्यांना विशेष अधिवेशन शेतकऱ्यांसाठी नाही. पण मग अतुल सर, पेच कसा सोडवला जाऊ शकतो? सरकार नेमकं आता यामध्ये काय करू शकतं असं वाटतं? नाही, याच्यात एक शेतकऱ्यांसाठी जी 3 विधेयकं सरकारने सभागृहात मांडली
ती मांडलेली विधेयकं ती मंजूर करण्यासाठी म्हणून अधिवेशन बोलवलं आणि त्याच वेळी अध्यक्षाची निवड केली असं सरकार दाखवू शकलं असतं. बर, मात्र विधानसभेत अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांनी जेव्हा शेतकरी विधेयकाचा विषय मांडला त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की 2 महिने आम्ही या विधेयकावर लोकांच्या हरकती सूचना मागवायसाठी देत आहोत. बरोबर. आणि 2 महिन्यानंतर लोकांच्या सूचना हरकती आल्यानंतर या विधेयकात जर काही सुधारणा करायच्या असतील तर करू. आता त्याचे 2 महिन्याच्या आत जर तुम्ही फक्त विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक करता अधिवेशन बोलवलं तर तुम्ही सरकारवर टीका होईल की आम्ही कोविडसाठी विशेष अधिवेशन बोलवा, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा असं सांगूनही तुम्ही ते बोलवलं नाही. आणि आता तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलवताय, त्यामुळे सरकारवर टीका होऊ शकते. बिलकुल. त्यामुळे सरकार या 2 महिन्याच्या आत अधिवेशन बोलवू शकणार इच्छिणार नाही. म्हणजे इच्छा असूनही सरकारची कोंडी आहे बोलवायची. 2 महिन्यानंतर शेतकरी विधेयकाचं काय होईल काय माहिती नाही. त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर करायचं की नाही करायचं अशी जेव्हा चर्चा सुरू होईल त्याच्यानंतर राज्यपालांनी तारीख दिली पाहिजे. ते राज्यपालांचे आणि सरकारचे संबंध कसे आहेत हे सगळं महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे ते तारीख कधी देणार वगैरे, आणि त्यामुळे डिसेंबरला जे नागपूरला हिवाळी अधिवेशन जाहीर झालेलं आहे 7 डिसेंबरला होणार असं, तोपर्यंत ह्याच्यावर काही तोडगा निघेल असं वाटत नाही. बिलकुल. पण अतुल सर, एकीकडे सातत्यानं या मुद्द्यावरनं विरोधी पक्ष भाजप महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पाहतो आहोत. आता जर डिसेंबर नंतर पुन्हा एकदा हा मुद्दा जर गेला, पुढे ढकलला गेला, तर महाविकास आघाडी सरकारची आणखी राजकीय कोंडी करण्याचा एकही संधीची येते. आपण म्हणता तसं कोंडी ऑलरेडी केलेलीच आहे त्यांनी, आपण म्हणताय बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घ्यावीच लागेल. कारण तोपर्यंत ज्या काही गोष्टी क्लॅरिटी यायची ती येऊन जाईल आणि पडद्याआड सुद्धा विरोधक सत्ताधारी यांचं जे काय चर्चा आपापसातली व्हायची ती होऊन जाईल. आणि नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला आहे, त्याच्या आधी मुख्यमंत्री कॅबिनेटचा निर्णय आहे की या तारखेला विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी असं एक पत्र देतील राज्यपालांना. राज्यपालांना पत्र दिल्यानंतर त्याची तारीख द्यावीच लागते, कारण हे घटनात्मक पद आहे, हे पद तुम्हाला रिकामं ठेवता येत नाही. त्याच्यामुळे राज्यपालांना सुद्धा फार टाळाटाळ करता येणार नाही या विषयात. बिलकुल. मग आता या सगळ्यामध्ये आता काय नेमक्या घडामोडी घडतात येत्या काळात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अतुल सर, धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. यावेळी मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोणावळ्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे हा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलेला आहे. लोणावळ्यामधल्या धबधबा परिसरापासून 1 किलोमीटर अंतरावर बंदी घातली गेलेली आहे. सरकार सातत्यानं पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहन नागरिकांना करतंय, पण या आवाहनाला नागरिकांनी हरताळ फासल्याचं गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं पाहतो आहोत. याच अनुषंगानं आता प्रशासनानं हा एक कठोर निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं लोणावळ्यामध्ये आता जमावबंदीचा निर्णय घेतला गेलेला आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अनीस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अनीस, प्रशासनानं अखेर हा कठोर निर्णय घेतलेला आहे. नियम धुडकावणं पर्यटकांना भोवल्याचं आपण पाहतो आहोत. अनीस, काय सांगता येईल त्याबद्दल? मागील अनेक दिवसापासून आपण बातमीच्या माध्यमातून दाखवत आहोत की लोणावळा आणि खंडाळा या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते पर्यटन कसं करत आहेत, धोकादायक पद्धतीने कसं आपला जीव धोक्यात घालून पर्यटन करत आहेत. अनेक पर्यटकांचे लोंढे जे आहे लोणावळ्यातील बुशी डॅम असेल, लायन्स पॉईंट असेल, या तसेच इतर पर्यटन स्थळावर येत आहेत. याच कारणाने पोलिसांची डोकेदुखी वाढलेली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पर्यटन स्थळावर गर्दी न करण्याचं आवाहन केलेलं होतं. सध्या ग्रामीण भागात जे आहे कोरोनाचा स्तर 5% अधिक खाली आलेला नाही. या कारणाने पर्यटन स्थळावर बंदीचे आदेश असतानाही पर्यटक जे आहेत ते पर्यटन स्थळावर दाखल होत होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढलेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटन स्थळी कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच धबधब्यापासून 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून लोणावळ्यात पर्यटकांची जी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती
आता या गर्दीला रोखण्यासाठी प्रशासनाने जे आहे ते कडक पाऊल उचललेलं आपल्याला दिसून येत आहे. बिलकुल अनिस, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी रत्नागिरीतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गड नदीमध्ये वाहून जाणाऱ्या वृद्धाला स्थानिक तरुणांनी मोठं धाडस दाखवत वाचवलेलं आहे. संगमेश्वरमधल्या कोंडिवरे पुलावरून जाताना पाय घसरून ही वृद्ध व्यक्ती थेट पाण्यात पडलेली होती. मात्र वाहून जाताना या वृद्धानं झुडपाचा आधारही घेतलेला होता. त्यानंतर स्थानिक तरुणांनी दोरी बांधून या वृद्धाचा जीव वाचवला. दरम्यान पुलाला रेलिंग नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग सध्या आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवण्यामध्ये स्थानिक तरुणांना यश आलेलं आहे. त्यांनी जे धाडस दाखवलं त्याचं कौतुक करावं लागेल. स्वप्नील, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, 2 गावांना जोडणारा हा पूल आहे. दोन्ही बाजूला जवळपास 10 ते 15 गावं आहेत आणि त्या 2 गावांना जोडणारा पूल आहे. गड नदीला सातत्याने नदी ज्या मुसळधार पावसामुळे पूर येतो आणि या पुलावरून पाणी जाण्याचं प्रमाण अधिक असतं. अनेक वर्षापासून या ठिकाणी पुलांवरती रेलिंग ची मागणी आहे. आधीच हा पूल कमकुवत आहे. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात निखळलेला देखील आहे जो अप्रोच रोड आहे तो, आणि त्यामुळे या पुलावरून जाताना बऱ्याचदा पाय घसरण्याचे प्रकार घडतात. त्यातूनच हा एक आज सकाळी दुपारच्या दरम्यान एक वृद्धाचा पाय घसरून डायरेक्ट थेट नदीमध्ये पडला. त्याचं नशीब असं म्हणावं लागेल की झुडपांचा आधार घेऊन त्यांनी आजूबाजूला असलेल्या मुलांना वाचवण्यासाठी आवाज दिला. जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर तिथल्या स्थानिक तरुणांनी या वृद्धाला वाचवलेलं आहे. नेमका कोणत्या गावातला वृद्ध याची अद्याप तरी माहिती समोर आलेली नाहीये. मात्र कळंबुशी इथल्या झगडे आणि आणखीन काही स्थानिक तरुण आहेत. या लोकांनी त्या वृद्धाला मोठ्या परिश्रमाने वाचवलेलं आहे. पाण्याच्या मोठ्या प्रवाहातून देखील जवळपास अर्धा पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोरीच्या साह्याने या वृद्धाला वाचवून दवाखान्यात नेलं असं कळतंय. बिलकुल स्वप्नील, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतरची बातमी डोंबिवलीतली आहे. डोंबिवली पूर्वेतल्या देसलेपाडा परिसरामध्ये हाणामारीचा प्रकार घडलाय. साई एन्क्लेव्ह या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्यानं इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या एका महिलेनं या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. ज्या महिलेचा कुत्रा होता तिनं साफसफाई देखील केली. नंतर हा वाद पुन्हा एकदा वाढला. परत याच मुद्द्यावर इमारतीमधले रहिवासी आपापसात भिडल्याचं बघायला मिळालं. कुत्र्याच्या मुद्द्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. त्यानंतर त्यामध्ये काही पुरुष सुद्धा सामील झाले. या हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, डोंबिवली पूर्वेकडच्या या सोसायटीमध्ये कुत्र्यावरून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झालेला आहे. अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर कुत्र्याची विष्ठा ह्या मुद्द्यावरून हे फक्त निमित्त होतं ही भांडणं होण्यासाठी. पण आम्ही जी माहिती मिळवली त्यानुसार या इमारतीमध्ये राहणारे आणि ज्या लोकांवरती क्रॉस कंप्लेंट दोन्ही बाजूने झालेल्या आहे आणि 4 लोकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. तर ह्यांची याआधी देखील अनेक गोष्टीवरून वाद होते. हे वाद बऱ्याच वेळा हमरीतुमरीवरती होते, वादामध्ये होते. पण यावेळी हा सगळा वाद आहे जो हाणामारीपर्यंत पोहोचला. आणि जे आपल्याला दृश्य दिसत आहेत की त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की काही बायका, जवळपास 4 बायका ज्या एकमेकांची अतिशय वाईट पद्धतीने भांडतायत, केस ओढतायत, कपडे ओढतायत. तर हा जो प्रकार आहे हा डोंबिवलीमध्ये घडलेला आहे. देसलेपाडातली जो भाग आहे त्या भागात घडलेला आहे आणि वारंवार ह्यांची विविध कारणांवर भांडणं होत होती. फक्त कुत्र्याची विष्ठा जी आहे ह्या दोन्ही जे कुटुंब आहेत त्यापैकी एका कुटुंबाचा कुत्रा होता आणि त्याने केलेल्या विष्ठा जी आहे त्याच्यावरून हा सगळा वाद झाला आणि तो वाद हाणामारीपर्यंत पोहोचलेला. पोलिसांनी दोन्ही परिवारामध्ये समजुतीचं त्या ठिकाणी समजूत घातलेली आहे. पण तरी देखील ज्या पद्धतीनं सध्या कोविडचा काळ आहे, जमाबंदीचा काळ आहे, 4 पेक्षा जास्त व्यक्ती
जमणं त्या ठिकाणी कायद्याने हा गुन्हा आहे. असं असताना देखील म्हणजे पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्यानुसार की या सगळ्या लोकांनी जमावबंदीचा आदेश मोडलेला आहे, त्याच पद्धतीने हाणामारी केलेली आहेत. हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. स्थिती जाहीर करण्यात आली आहे. न पडता अणु कार्यक्रम सुरू ठेवावा असं इराणचे अध्यक्ष आषाढी वारीनिमित्त तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पंढरपूरच्या दिशेनं होणारा प्रवास आता एसटी बसनं नाही तर थेट हेलिकॉप्टरनं होण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी पुण्यातील दत्तात्रय गोते यांनी त्यांचे 3 हेलिकॉप्टर्स सज्ज केलेले आहेत. अत्यंत प्रशस्त, अत्याधुनिक आणि सुरक्षित असलेल्या या हेलिकॉप्टर्समधनं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका नेण्यासाठीची सज्जता करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि देहू आळंदी संस्थांशी पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला आहे. दोन्ही संतांच्या पादुकांचं हवाई प्रस्थान सोहळा झाल्यास हा प्रवास ऐतिहासिक असाच ठरणार आहे. शासनाला अशी विनंती करत इच्छितो की आमच्याकडनं आमची इच्छा मागच्या वर्षी सुद्धा आम्ही दिलेली होती की आपली पादुका आमच्या हेलिकॉप्टरमधून जावी. आम्ही त्यावेळेस पाठीमागच्या वेळेस आम्ही दुसरीकडून हेलिकॉप्टर ॲडजस्ट करून देणार होतो. पण त्या निमित्ताने आम्ही पुन्हा मागच्या वर्षी इच्छा व्यक्त केली आणि ह्या वर्षी आमच्याकडे 2 लीजवरचे हेलिकॉप्टर आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी माऊलींची फार मोठी कृपा आहे. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली कल्पना आहे. तर याचा आनंद वारकऱ्यांना सर्वात जास्त होईल आणि ह्या सर्व त्यांच्या कृपेनंच आम्ही हे सर्व करत आहोत. This is one of the safest helicopter, most powerful single-engine helicopters which we have. It's called Airbus Airbus 130. This is 6 seats plus 1 passenger. And आप दूसरे बात करो तो अगर safety का है, all our crews are fully vaccinated. We make sure all our passengers wear masks, and after every flight we sanitize the flights, and we ensure. हम लोगों का भी medical checks होता है departure के पहले, and every week we carry out antigen test also. So one of the most safest single engine helicopters which we have. याविषयीच आपण ज्ञानेश्वर माऊलींचे परंपरागत चोपदार रामभाऊ रंधवे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेऊया. रामभाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. हेलिकॉप्टरनं आता हा कदाचित पादुकांचा प्रवास होऊ शकतो. येत्या काळामध्ये खूप ऐतिहासिक असा हा प्रवास होऊ शकतो. काय नेमकी याबद्दलची आपली प्रतिक्रिया? आपले दत्ता गोते म्हणून जे एक जण आहेत, एव्हिएशनचे प्रमुख आहेत, तर त्यांचा मला फोन आला होता. तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडे, तुकाराम महाराज संस्थानकडे तसा अर्जही दिला आहे की संतांच्या पादुका या हेलिकॉप्टरने जाव्यात, असं त्यांनी अर्जही दिला आहे. तर जर त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या हातात नाही, त्याची शासनाने परवानगी दिली पाहिजे. बरोबर. तर त्यांची तीव्र इच्छा आहे की या पादुका एसटी पेक्षा हेलिकॉप्टरने जाव्यात आणि तिथे जे सगळं पादुका वाखरी तळावर एकत्र येणार 10 पालख्यांच्या, तर त्यांचं हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करावं. जर शासनाने परवानगी दिलं तर आम्ही वारकरी म्हणून त्यांचे स्वागतच करू. आणि जे आत्ताची संख्या दिली त्याच्यापेक्षाही कमी संख्येत गेले वारकरी तरी चालतील, हेलिकॉप्टरने गेले तर आम्ही त्याचं स्वागत करू. बिलकुल. रामभाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. निखळ भक्तीच्या साधकांचा मेळा म्हणजे वारी. वारीच्या वाटेवर मृदुंगाचा ठेका, पावलीपासून जुगलबंदीपर्यंतचा हा खास 60 मृदंग वादकांचा भक्तिमेळा आज संध्याकाळी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 6:30 वाजता भेटी लागी जीवा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. त्यामुळं 6:30 वाजता हा कार्यक्रम बघायला विसरू नका. एक्सक्लुझिव्ह आणि अद्भुत असा डोळे दिपवणारा भक्तीचा सोहळा तुम्हाला पाहता येऊ शकेल भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.